आता बघूया टॉप 10 शहरांच्या बातम्या। भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यानिमित्त नागपुरातील तायवाडे हॉस्पिटलची खास ऑफर, तर भारत जिंकणार या विश्वासाने उद्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी निशुल्क ओपीडी असणार। मुंबईच्या आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोमध्ये 4 महिन्यात केवळ 26,63,000 जणांचाच प्रवास, प्रवासी संख्या वाढवण्याचं एमएमआरसी समोर आता आव्हान। ऐन उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापणार, संभाजीनगर समन्वयी कायद्यानुसार आता पाणी मिळावं, मराठवाडा पाणी परिषदेचा एकमतानं निर्धार। अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा सुद्धा पाणी टंचाईचं सावट, तर 17,27,00,000 आराखडा तयार, उन्हाळ्यामध्ये 29 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागणार। मागील 3 वर्षात नागपूर मेट्रोमधील प्रवाशांच्या संख्येत 40% वाढ, तर प्रवासी महसूल तिप्पट झाल्याची माहिती। नाशिक शहरातील मनपाच्या शाळा होणार स्मार्ट, तर आता महापालिकेकडून शिक्षण विभागाच्या निधीत वाढ, शाळांमध्ये विविध प्रकारच्या लॅब्स आणि इतर सुविधा असल्यामुळे मुलांना स्मार्ट शिक्षण घेणं होणार सुलभ। नागपूर शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, नागपुरातील तब्बल 11 ठाणेदारांच्या बदल्यांचा समावेश, आणखी 8 ठाणेदारांच्या बदल्या होण्याचे पोलीस आयुक्त कार्यालयातनं संकेत। कुंभमेळ्याची प्रतिकृती साकारत अक्कलकोटमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी, तर डॉल्बी मुक्त मिरवणुकीचा संकल्प करत पारंपरिक पद्धतीनं शिवरायांची जयंती साजरी। साताऱ्यातील लिंबमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन, 100हून अधिक स्पर्धकांचा यामध्ये सहभाग, प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीला 1 लाखांचं बक्षीस।